नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या विज्ञानच्या पेपरच्या संदर्भात. बघा, विज्ञान 2चा जो काही पेपर आहे तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विज्ञान 1चा तुमचा पेपर आता झालेला आहे. विज्ञान 1चा पेपर पण तुम्ही चांगला लिहिला असेल अशीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे. मी तुम्हाला सगळं काही सांगितलं होतं. त्यासोबतच बघा 21 मार्क्सचा पेपर पण मी तुम्हाला सोडवून दिलेला होता. अतिशय सोपा पेपर असतो, काहीही अवघड नाही आहे. 10वीचे जे काही पेपर आहेत ते आता कृती पद्धतीने त्या ठिकाणी बहुतेक झालेले आहेत. त्यामुळे कुठल्याही तुम्हाला जे काही मार्किंग आहे ती त्या ठिकाणी मिळवण्यासाठी जास्त अवघड नाही आहे. म्हणजे तुम्ही पैकीच्या पैकी किंवा 95+ मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकतात. अशा सोप्या पद्धतीने आता प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला येत आहेत. फक्त तुम्ही जर अभ्यास केला असेल तर पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवू शकतात. ठीक आहे. तर आता या व्हिडिओमध्ये पण आपण विज्ञान 2चा जो काही पेपर आहे त्याविषयीचं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत, गायडन्स करणार आहोत. बहुतेक विद्यार्थ्यांना विज्ञान 1चा आपण गायडन्स केल्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी 40 पैकी 40चा त्या ठिकाणी पेपर जो आहे तो सोडवलेला आहे. म्हणजेच पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपण त्या ठिकाणी निर्माण करून देत असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटतंय की आपण पैकीच्या पैकी हे जे काही पेपर आहेत ते सोडवू शकतो. तर बघा, आता हा जो काही पेपर आहे विज्ञान 2चा आहे तो पण मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून देणार आहे. म्हणजे जवळपास यामध्ये पण तुम्हाला 21 मार्क्सचा मी सोडून देणार आहे. म्हणजेच राहिले किती बघा, 40 पैकी 21 मार्क्सचा पेपर मी तुम्हाला सोडून देतो. 19 मार्क्स तुम्हाला सोडवायचे असतात. तेही त्या ठिकाणी लांब प्रश्न असल्यामुळे ते सोडवून दिले जात नाहीत. पण तुम्हाला त्या ठिकाणी ते सोडवता येतील, एवढं काही अवघड नाही. जर अभ्यास तुमचा चांगला असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकतात. ठीक आहे. तर बघा, 12 मार्चला तुमचा पुढचा होणारा पेपर आहे. 95+ तुम्ही कसे मिळवू शकता ते आपण पाहणार आहोत. 100% तुम्हाला हेच प्रश्न या ठिकाणी येत असतात आणि विज्ञानचा पेपर आलेला आहे. तर सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील त्यांना पाठवून द्या, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे, अतिशय महत्त्वाची माहिती. आणि महत्त्वाचं म्हणजे 10वी-12वीचा रिझल्ट. बघा, तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गाईडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता विज्ञान 2चा पेपर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने असेल, कसा सोडवायचा आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लगेच सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, हा पेपर आहे 2024ची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. सर्वांनी लक्षात घ्या, 2025ची नाही बरं, 2025ची नाही, 2024ची प्रश्नपत्रिका आहे. सर्वांनी लक्षात घ्या. मग तुम्ही नंतर कमेंट्स करून सांगता 2025ची प्रश्नपत्रिका तुम्ही सांगितली 2025ची आहे का 2024ची आहे. लक्षात घ्या, 2024ची प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे 2 तासांचा तुमचा वेळ असतो, 40 गुणांचा तुमचा पेपर असतो. भाग 2 म्हणजेच विज्ञान 2चा हा पेपर तुमचा या ठिकाणी असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात अगोदर सगळ्यांनी एक सांगायचं बघा, सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बघा, विज्ञान 1चा तुमचा पेपर झाला. आता त्यामध्ये तुम्ही किती मार्कांचा तो पेपर लिहिलेला आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. म्हणजे तुम्ही 40 पैकी 40चा लिहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये 40 लिहून पाठवा. 35चा लिहिला असेल तर 35, 32चा लिहिला असेल तर 32 आणि जर तुम्ही 30चा लिहिला असेल तर 30 लिहून पाठवा. 25चा लिहिला असेल तर 25 लिहून पाठवा. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जेवढ्या मार्कांचा तुम्ही पेपर लिहिला आहे तेवढा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता आपण लगेच सुरुवात करूया. बघा, अशा पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका असते. तुम्हाला अशा पद्धतीने सूचना दिलेल्या असतात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले अंक पूर्ण गुण दर्शवतात. ठीक आहे. आता ही प्रश्नपत्रिका जी आहे ही 40 गुणांची आहे. ठीक आहे. विज्ञान 1 तुमचा 40 गुणांचा होता, विज्ञान 2 पण तुमचा 40 गुणांचा असणार आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा, या 40 पैकी 21 गुणांचं मी तुम्हाला या ठिकाणी सोडून देणार. ही जी काही प्रश्नपत्रिका आहे 40 पैकी 21 मार्क्सची मी तुम्हाला सोडून देतोय. अतिशय सोप्या पद्धतीचा पेपर असतो, काहीही अवघड नसतं जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल तर. बघा, पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर, दिलेला पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा 5 गुणांसाठी. बघा, रिकाम्या जागा त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. रिकाम्या जागा आहेत. आता पहिला प्रश्न बघा, 1 गुणांसाठी, पुनर्जनन पद्धती डॅश डॅश या प्राण्यात आढळते. बघा, पुनर्जनन ही जी काही पद्धती आहे ती कोणकोणत्या प्राण्यात त्या ठिकाणी आढळते असं विचारलं आहे, किंवा डॅश डॅश प्राण्यात आढळते. आता या ठिकाणी 4 ऑप्शन्स तुमच्यासमोर आहे. पहिला आहे अमिबा, दुसरं पॅरामिशियम, तिसरं आहे युग्लिना आणि चौथं आहे प्लॅनेरिया. ठीक आहे. आता याचं बरोबर उत्तर काय, तर याचं बरोबर उत्तर आहे ड, प्लॅनेरिया. याचं उत्तर आहे प्लॅनेरिया. बरोबर उत्तर, प्लॅनेरियामध्ये पुनर्जनन पद्धती जी आहे ती त्या ठिकाणी आढळते, या प्राण्यांमध्ये आढळते. ओके. आपण पुढे जाऊया. 1 गुण तुमचा झाला. आता दुसरा प्रश्न परत 1 गुणांसाठी. बघा, लॅक्टोबॅसिलस
लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने डॅश डॅश हे पेय तयार केले जाते. बघा, लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने डॅश डॅश हे पेय तयार केले जाते. आता कोणते पेय तयार केले जाते तर तुम्हाला सांगायचं. जर तुम्ही अभ्यास केला असेल व्यवस्थितरित्या तर तुम्हाला समजेल. किंवा मग लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने कोणतं पेय तयार होतं हे जरी तुम्ही ऐकलं असेल तरी तुम्हाला उत्तर त्याचं येऊन जाईल. बघा, लक्षात घ्या, 4 ऑप्शन आहेत. पहिलं कोको आहे, दुसरं कॉफी, तिसरं वाईन आणि चौथं सिडार. आता ह्यामध्ये बरोबर उत्तर काय? बघा, एक तो तुमचा 1 गुण झाला. आता दुसरा बघा, पुन्हा एकदा दुसरा प्रश्न 1 गुणांसाठी. तर याचं उत्तर बरोबर कॉफी. कॉफी जो आहे तो तुमचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच 2 गुण तुमचे या ठिकाणी झालेले आहेत. आता तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. तिसरा प्रश्न आपल्याला काय सांगतोय तर बघा, जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, तिसरा प्रश्न आहे आणि तो पण 1 गुणांसाठी आहे. म्हणजेच बघा, हे 5 गुणांच्या रिकाम्या जागा मी तुम्हाला सोडून देतोय. 2 झालेले आहेत, तिसरा सुरू झालेला आहे. आता तिसऱ्याचं बरोबर उत्तर काय तर बघा, प्रतिलेखन, स्थानांतरण, उत्परिवर्तन आणि भाषांतरण. याचं बरोबर उत्तर काय? तिसऱ्याचं बरोबर उत्तर तर याला उत्परिवर्तन असं म्हणतात. बघा, उत्परिवर्तन. तिसरं याचं बरोबर उत्तर आहे क. ठीक आहे, तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क, उत्परिवर्तन याला त्या ठिकाणी म्हणतात. आता पुढे जाऊया आपण. चौथा प्रश्न तुमच्यासमोर आहे. बघा, महाराष्ट्रात डॅश डॅश हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. महाराष्ट्रात डॅश डॅश हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. हा प्रश्न तर तुम्हाला हमखास आला पाहिजे, 100% आलाच पाहिजे हा प्रश्न. कारण तुम्ही ऐकलं असेल, नेहमी वाचलं असेल. एक जीकेचा प्रश्न त्याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बघा, महाराष्ट्रात डॅश डॅश हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. अणुऊर्जा कुठे तयार होते हे तुम्हाला असं माहितीच असायला पाहिजे. चंद्रपूरमध्ये होते का, कोयनामध्ये होते, तारापूरमध्ये की अंजनवेलमध्ये. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे चौथ्याचं पुन्हा एकदा क, तारापूर ऐकलं असेल तुम्ही. तारापूरमध्ये आपला अणुऊर्जा केंद्र त्या ठिकाणी अणुऊर्जा जी आहे ती निर्मिती केली जाते. ठीक आहे. आता पुढचं बघा, पाचवा प्रश्न आहे, संधिपाद संघाचे उदाहरण डॅश डॅश हे आहे. संधिपाद संघाचे उदाहरण डॅश डॅश हे आहे. तर यामध्ये 4 ऑप्शन आहे, विंचू, तारामासा, गांडूळ आणि हायड्रा. तर याचं पुन्हा एकदा बरोबर उत्तर आपलं आहे विंचू याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. 5 गुणांच्या 5 रिकाम्या जागा झालेल्या आहेत. 5 गुण तुम्हाला मी सोडून दाखवलं. आता पुढे हे 5 पण मी तुम्हाला सोडून देतो. बघा, खालील प्रश्न सोडवा. म्हणजेच बघा, जर आपण पाहिलं तर पहिला प्रश्न जो आहे तुमच्यासाठी किती गुणांचा असतो? पहिला प्रश्नच तुमच्यासाठी 10 गुणांचा आहे. उर्वरित सगळं तुमच्यासाठी 30 गुणांचं आहे. 30 म्हणजेच बघा, 40 पैकी मी तुम्हाला 21 गुणांची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडून देतोय. तीही जर आपण पाहिलं तर खूप कमी वेळामध्ये. बघा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, खालील प्रश्न सोडवा. ठीक आहे, 5 गुणांचा हे पण आहे. पहिला प्रश्न, गटातील वेगळा शब्द ओळखा. डकबिल, प्लॅटिपस, पापलेट, लंगफिश आणि पेरिपॅटस. आता याच्यामध्ये गटातील वेगळा शब्द कोणता आहे तर पापलेट हा वेगळा शब्द आहे. 1 गुण तुमचा झाला. पुढचा प्रश्न, सहसंबंध लिहा. त्वचा, मेलॅनिन. त्वचामध्ये काय आपल्याला आढळते, काय असतं तर मेलॅनिन. आणि स्वादुपिंडमध्ये काय असतं किंवा जर आपण पाहिलं तर काय तयार केलं जातं असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर स्वादुपिंडमध्ये आपल्याला इन्सुलिन, बघा, इन्सुलिन किंवा मग ट्रिप्सिन, स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन. 2 गुण झाले. तिसरा प्रश्न तुमच्यासमोर. बघा, खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय. पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय. तर याला काय म्हणतात, सत्य आहे की असत्य? हे जे काही दिलेलं विधान आहे ते सत्य आहे की असत्य हे ओळखायचं आहे. जर तुम्ही वाचलं असेल तर हे विधान सत्य आहे. ठीक आहे. 3 गुण झाले. ठीक आहे, 3 गुण म्हणजेच 5 आणि 3 8 झाले. बरोबर. आता पुढचा प्रश्न आपल्यासाठी बघा, हे तर तुम्ही निश्चितच ऐकलं असेल. सध्या आपण जर पाहिलं असेल तर कोरोनाचा जो काही काळ गेला तर त्या काळामध्ये आपल्याला WHO या ठिकाणी वारंवार ऐकायला मिळालंच असेल. तर बघा, WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहायचं आहे. तर WHO म्हणजे काय तर ते तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. WHO म्हणजे काय ऐकलं असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर त्याचं नाव आहे संक्षिप्त. बघा, WHO म्हणजे काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, हे झालं त्याचं विस्तारित नाव लिहायचं आहे. ठीक आहे, झालं तुमचं 4 गुण.
आता आपण पुढे जाऊया, त्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो, मराठीमध्ये जागतिक आरोग्य संघटना. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे बघा. योग्य जोडी जुळवा. योग्य जोडी जुळवा. काय दिलेले गट आणि गट ब, बरोबर. आता हेच अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येत असतात, फक्त पेपर पॅटर्न सेम आहे, लक्षात घ्या. पेपरचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्हाला सेमच असतो. म्हणजे पहिला प्रश्न 5, त्याच्यामध्येच ब जो असतो तो पण 5, असे 10 गुणांचा तुमचा पहिला प्रश्न होत असतो. तर लक्षात घ्या, योग्य जोडी जुळवा. प्रश्न दिलेला आहे पुरुष. आता ह्या ठिकाणी बघा, जे काही जोडी आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायची. 3 ऑप्शन आहेत, अ, ब आणि क. याचे बरोबर उत्तर काय ते तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचे. तर आपण जर पाहिलं तर 44 + XX, आपण पुरुषाची जी काही जे आपण त्याला ह्या ठिकाणी जेनेटिक्स म्हटलं तरी चालेल. बघा, 44 + XX पुरुषांमध्ये आढळतो का? नाही. XY असतं का? तर हो. YY असतं का? नाही. तर 44 + XY म्हणजेच ब ह्या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, बरोबर उत्तर काय असणार आहे? ब. ब नंबरचं ऑप्शन 44 + XY ह्या ठिकाणी बरोबर जोडी असणार आहे. म्हणजेच तुमचे 5 आणि 5 10 गुणांचं या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय येतोय? शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. बघा, शास्त्रीय कारणे तुम्हाला लिहायचे आहेत, कोणतेही 2 4 गुणांसाठी दिलेले, म्हणजेच प्रत्येक प्रश्न तुमचा 2 गुणांसाठी. 3 दिलेले, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी. बघा, हे जर सोडवलं तर खूप लांब व्हिडिओ होईल, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगणार नाही आहे. पण आपण पुढे जाऊया. अशाच पद्धतीने तुम्हाला शास्त्रीय कारणे लिहा हाच प्रश्न असतो, फक्त प्रश्न वेगळे असतील. प्रश्न तुम्हाला वेगळे असणार आहेत. फक्त जो काही प्रश्न असतो तो असाच असतो, शास्त्रीय कारणे लिहा. फक्त हे जे काही तुम्हाला विचारलेले प्रश्न आहेत हे वेगळे त्या ठिकाणी असणार आहेत, म्हणजेच वेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, 4 गुणांसाठी तुमचं शास्त्रीय कारणे असतंच. आता आपण पुढे जाऊया. बघा, पुढचं आपल्याला दिलेलं आहे ब मध्ये कोणतेही 3 सोडवायचे. 6 गुणांसाठीचा प्रश्न, म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठीचा आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठीच. ठीक आहे. आता बघा, आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? तर किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही 4 दुष्परिणाम लिहा. हे दुष्परिणाम तुम्ही लिहू शकता. हे खूप लांब असल्यामुळे मी तुम्हाला सोडवून देणार नाही, पण हे तुम्हाला सोडवून देतो. बघा, खालील तक्ता पूर्ण करा. आता खालील तक्ता पूर्ण करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं. बघा, दुसऱ्या नंबरचा प्रश्न, म्हणजेच हे 2 गुण. अगोदरचे 10 आणि हे 2 12 गुण झाले. ठीक आहे. आता हे सोडवून देतोय. बघा कशा पद्धतीने. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर सर्वात अगोदर सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी आपण लिहू शकतो शिक्षण, आर्थिक स्तर, या ठिकाणी आपलं निवासाचे ठिकाण, राहण्याचे ठिकाण, या ठिकाणी समाजाकडून. बघा, या ठिकाणी जर आपण गेलो तर समाजाकडून मिळणारी वागणूक, समाजाकडून मिळणारी वागणूक, अशा पद्धतीने 4 तुम्ही जर लिहिले म्हणजेच तुमचे 2 गुण या ठिकाणी होऊन जातील. आता पुढे जर आपण गेलो तर बघा, हे पुन्हा हे प्रश्न त्या ठिकाणी लांब आहेत, मग ते तुम्हाला सोडवून देत नाही. पण 12 प्रश्नाचं मी तुम्हाला 12 मार्काचं सोडवून दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचं पण मी तुम्हाला सोडवून देतो. काही त्या ठिकाणी जे सोडवण्यासारखं आहे, इथल्या इथे सोडवता येईल ते मी तुम्हाला सोडवून देतोय. जे खूप लांब होईल ते सोडवून देणार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. तिसरा प्रश्न बघा, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5 15 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न तुमचा 3 गुणांसाठीचा आहे. ठीक आहे. 3 गुणांसाठीचा प्रत्येक प्रश्न आहे. कोणतेही 5 सोडवायचे होते. आता बघा, तिसऱ्या नंबरचं तुम्हाला दिसतंय. तिसऱ्या नंबरचं या ठिकाणी सोडवण्यासारखं आहे म्हणून सोडवून देतोय. बघा, तिसऱ्या नंबरचं काय दिलेलं आहे? दिलेल्या उत्तरातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. योग्य पर्याय निवडून ज्या काही गाळलेल्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, समुद्रात विविध कारणांनी कशाची गळती होते? तर कोणत्या तेलाची गळती होते? डॅश तेलाची गळती होते. तर बघा, पेट्रोलियम तेलाची गळती होते. पेट्रोलियम तेलाची या ठिकाणी गळती होते. हे तेल जलचरांसाठी, हे जे काही तेल आहे ते जलचरांसाठी घातक विषारी ठरू शकते. बरोबर, घातक आणि विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला जो काही तेलाचा तवंग आहे त्याला यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही. दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिहोरॅक्स, बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये
जीवाणूंमध्ये डॅश डॅश व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा कोणत्या जीवाणूंमध्ये, तर ह्या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं असेल बघा, मी तुम्हाला सांगतो, पिरिडन्स असायला पाहिजे. हां बघा या ठिकाणी दिलेलं बघा पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना HCB म्हणतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा जो आहे तो ऑक्सिजनशी संयोग करून आणतात. ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ऑक्सिजन आहे, CO2 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फिलअप करायचं होतं. 3 गुण तुमचे या ठिकाणी झाले. 12 आणि 3 15 गुणांचं मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. राहिले 6 गुणांचं ते पण सोडून देतोय. बघा आता पुढची आकृती आपल्याला काय पाहायला मिळते, तर बघा पुढची आकृती आपल्याला ह्या ठिकाणी ओळखायची आहे. ही आकृती बघा काय दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ही जी काय आकृती दिलेली त्या आकृतीचे निरीक्षण करायचे आणि त्या आकृतीचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. आकृती व्यवस्थितरित्या बघून घ्या. ही 2024ला आलेली बरं, 2024ला आलेली आहे. 2025ला येईल का? नाही. 2025ला ही येणार नाही. वेगळ्या पद्धतीची पण आकृतीच असणार आहे, लक्षात घ्या. आता 3 प्रश्न, याचे 3 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. कोणते 3 प्रश्न आहेत बघा, लक्षात घ्या. पहिला प्रश्न, दिलेली आकृती कशाची आहे ती ओळखा. दिलेली आकृती कशाची आहे ती ओळखा. पाहिलं तुम्ही आकृती कशाची पाहायला मिळते आपल्याला, तर ही आकृती आपल्याला पवनचक्कीची पाहायला मिळते. बघा आकृती ही पवनचक्कीची आहे. बघा पवनचक्कीची आकृती आहे. ठीक आहे, असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. पहिला प्रश्न झाला, 1 गुण झाला तुमचा. दुसरा गुण, या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता? तर बघा पवन ऊर्जा किंवा वाऱ्याची गतिज ऊर्जा हा या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत आहे. पवन ऊर्जा किंवा मग वाऱ्याची गतिज ऊर्जेचा स्रोत आहे. या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. या स्रोतास पर्यावरण स्नेही स्रोत का म्हणतात? पर्यावरण स्नेही का असतं? हे जे काही स्रोत आहे म्हणजे जी काही पवन ऊर्जा आहे तर ती पर्यावरण स्नेही का आहे, पर्यावरण स्नेही का आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा त्याचं कारण काय तुम्ही अभ्यास केला असेल. कारण यात कोणत्याही प्रकारे इंधनाचा वापर होत नाही किंवा इंधनाचं ज्वलन होत नाही आणि त्यामुळे प्रदूषण होत नाही. प्रदूषण पण होत नाही, ज्वलनच होत नाही इंधनाचे, म्हणून प्रदूषण होत नाही. आणि म्हणून ही ऊर्जा जी आहे ती हरित ऊर्जा असून कधीही न संपणारी अशी विपुल ऊर्जा आहे. ठीक आहे, कधीही न संपणारी अशी विपुल ऊर्जा आहे. ठीक आहे. आता बघा 12 आणि 3 15 झाले होते, 15 आणि 3 18 झाले. बरोबर, 18 झाले. आता हे 3 गुणांचं पुन्हा एकदा सोडून देतो. बघा खालील तक्ता पूर्ण करा. हे इथल्या इथे सोडवण्यासारखं आहे म्हणून तुम्हाला सोडवून देतोय. बघा लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. 3 गुणांसाठीचा हा पण प्रश्न आहे. बरोबर, 3 गुणांसाठीचा हा पण प्रश्न आहे. तर बघा ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय. ताणतणाव जर असेल तर तो व्यवस्थापनाचे काय काय उपाय असू शकतात ते तुम्हाला लिहायचे होते. आता बघा ताणतणाव दूर करण्यासाठी काय काय आपण केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुमचे ते उपाय तुम्हाला लिहायचे आहेत. कोणतेही 6 बघा, 1 2 3 4 5 आणि 6 जर उपाय दिलेले 3 गुणांसाठी, म्हणजेच प्रत्येक उपायाला या ठिकाणी अर्धा गुण जो आहे तो असणार आहे, अर्धा गुण असणार आहे. ठीक आहे. आता उपाय लिहित असताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय कोणते असू शकतात. तर बघा पहिलं म्हणजे नृत्य करणं, त्याच्यानं ताणतणाव कमी होतो. चित्र काढल्याने पण ताणतणाव कमी होतो. पाककला, स्वयंपाक, त्या ठिकाणी पाककला त्याच्याने पण ताणतणाव कमी होतो. वाचन करण्यानं पण ताणतणाव कमी होतो. तर छायाचित्रण करणे त्याच्यानं पण ताणतणाव कमी होतो. वस्तूंचा संग्रह करणे, अशा पद्धतीचे 6 आपले झालेले आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 गुण या ठिकाणी मिळवू शकतात. 15 आणि 3 18 तुमचे झालेले आहेत. बरोबर, 18 गुण या ठिकाणी झालेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय, तर आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत ते पाहायला मिळतात. आता आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यावर आपल्याला काय पाहायला मिळतं, हा एक प्रश्न आहे. म्हणजे जवळपास मी तुम्हाला बघा किती प्रश्न सोडवून दिलेले आहेत. 5 आणि 2 त्या ठिकाणी
12 तर ते झाले होते, 12 ते झाले, 12 आणि हे 3 15, 15 15 आणि हे 3, हे 3 18 आणि हे 3 21. बघा हे 3 21, 21 गुणांचं मी तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे. तरीही अजून 2 गुणांचं ह्या ठिकाणी सोडवून देतो. बघा हे जे काही आहे हे आपल्याला इथल्या इथे सोडवता येईल, म्हणून हे 2 गुणांचं पण मी तुम्हाला सोडवून देतो आहे. बरोबर, या ठिकाणी हे 2 गुणांचं मी तुम्हाला सोडून देतो आहे. बघा खालीलपैकी एक प्रश्न सोडवा म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणांसाठीचा आहे. मग कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आता त्यापैकी मी तुम्हाला 2 गुणांचं सोडवून देतो आहे, 3 गुणांचं तुमचं राहील. बघा हे 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 3 गुणांचं सोडवून देतो. हे 5 पैकी 3 गुण म्हणजे जवळपास बघा 21 आणि 3 24 गुणांचं मी तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवून देतो. याच प्रश्नामध्ये 24 गुणांचं जे आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवून देतो आहे. बघा लक्षात घ्या, आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी याचे जे काही उत्तर आहे ते मी तुम्हाला सोडून देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धती या ठिकाणी होऊन जाईल. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्यासमोरचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठीचा एक प्रश्न सोडवायचा आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत, कोणताही एक सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, 5 गुणांसाठीचा एक प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला कोणताही. ठीक आहे, बघा एक तर तुम्ही हा सोडवू शकता पहिला, पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित हे 5 प्रश्न सोडवू शकता, किंवा मग तो जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हा सोडवू शकता. ठीक आहे, तर आपण हा सोडवूया. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तक्ता पूर्ण करायचा आहे. 2 गुणांसाठीचा हा तक्ता पूर्ण करायचा आहे. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण करायचे. आता धोक्यात आलेल्या प्रजाती कोणत्या, त्यांचं वर्गीकरण कसं बघा. तर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी घेऊया संकटग्रस्त प्रजाती. संकटग्रस्त प्रजाती पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्यामध्ये दुर्मिळ प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, तिसऱ्यामध्ये संवेदनशील प्रजाती, आणि चौथ्यामध्ये अनिश्चित प्रजाती. अशा पद्धतीने तुमचे 4ही कॉलम ह्या ठिकाणी भरून जातील. प्रत्येक कॉलममध्ये अर्धा गुण तुमचा असेल. बघा 4 अचूक प्रजाती जर तुम्ही लिहिल्या, प्रत्येकीसाठी अर्धा गुण असणार आहे. 4 कॉलम दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे 2 गुण तुमचे झाले, म्हणजे जवळपास 21 आणि 2 23 झाले. आता ह्यापैकी हे बघा, हे जे काय 4 मुद्दे लिहा, हा थोडा त्या ठिकाणी मोठा असल्यामुळे मी तुम्हाला एक खालचा सोडून देतोय. बघा हा तक्ता पूर्ण करायचा आहे म्हणून हा प्रश्न सोडवून देतोय. काय म्हटलेलं आहे बघा, धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी रेड लिस्टच्या पृष्ठाचे रंग अशा पद्धतीने या ठिकाणी सोडवायचे. आता हा बघा, हा जो काही प्रश्न आहे तो 1 गुणांसाठीचा तुमच्यासाठी आहे, तो पण मी तुम्हाला सोडून देतोय. बघा धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी रेड लिस्टच्या पृष्ठाचे रंग. आता सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी बघा रंग आपल्याला दिलेला आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला नाव लिहायचे. 2 जे काही योग्य रंग आहेत त्या योग्य रंगाची जर नावे लिहिली तर तुम्हाला प्रत्येकी अर्धा गुण असणार आहे, कारण 1 गुणांसाठीच आहे म्हणून. तर बघा ह्या ठिकाणी गुलाबी रंग येईल आणि ह्या ठिकाणी हिरवा रंग येईल, हिरवा रंग रेड लिस्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा हा 1 गुण झाला, म्हणजे जवळपास 24 गुणांचं मी तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवून दिले. ठीक आहे, तर अशा पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका असते. 40 पैकी बघा 40 पैकी मी तुम्हाला 24 गुणांचं सोडवून दिले. जवळपास हा जो काही व्हिडिओ तो 23 मिनिटांचा आहे. फक्त 23-24 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 24 गुणांचं सोडवून दिलेलं आहे. तुम्हाला बघा 2 तासांचा वेळ आहे. 2 तासांच्या वेळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आरामशीर 100% हा जो काही पेपर आहे तो पैकीच्या पैकी लिहू शकतात. पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी हमखास मिळवू शकतात, फक्त तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल तर. बघा पाहता क्षणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर येतं. जर आपण अभ्यास केलेला असेल तर पाहता क्षणी आपल्याला त्या ठिकाणी उत्तर येतं प्रश्नाचं, आणि आपण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो. तर सर्वांना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचा संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जाणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.